महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजेच दिव्यांग टूलकिट योजना महाराष्ट्र. या योजनेद्वारे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा छोटा व्यवसाय देखील सुरू करण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. आजच्या काळात दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही एक मोठी गरज निर्माण झालेली आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींमध्ये कौशल्य असते, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्या स्वावलंबनासाठी मोठी मदत आता ठरणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे, यासाठी कोण पात्र आहेत, अर्ज नेमका कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहेत, तसेच या योजनेचा लाभ कसा नेमका मिळवता येईल, तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या दिव्यांग टूलकिट योजना म्हणजे नेमके काय आहे. आता पाहून घ्या, दिव्यांग टूलकिट योजना ही महाराष्ट्राची शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधने म्हणजेच टूलकिट उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. आता आपण काही उदाहरणार्थ पाहून घेऊया. आता पहा, टेलरिंग मशीन, तसेच वेल्डिंग मशीन, तसेच इलेक्ट्रिशियन टूल्स, तसेच सायकल दुरुस्तीचे साधने देखील आणि मोबाईल रिपेअरिंगचे किट देखील, तसेच ब्युटी पार्लरचे साहित्य, मोबाईल रिपेअरिंगचे किट देखील पाहिले आहे. ब्युटी पार्लरचे साहित्य हे विशेष महिलांसाठी, तसेच कारपेंटरीचे साधने देखील. यामुळे दिव्यांग व्यक्ती घरी किंवा छोट्या दुकानातून व्यवसाय त्यांचा सुरू करू शकतात. आता आपण या योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय तो पाहून घेऊया. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगाला स्वावलंबी या ठिकाणी बनवणे. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत करणे हा योजनेचा मुख्य या ठिकाणी उद्देश आहे. तसेच दुसरे म्हणजेच रोजगार निर्मिती. सरकारी नोकरी मिळवणे सर्वांना या ठिकाणी शक्य नसते, त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिले जाते. तसेच पुढे आर्थिक परिस्थिती देखील त्यांची सुधारणे. 15,000 रुपयांचे अनुदान मिळाल्यामुळे छोट्या व्यवसायासाठी त्यांना आवश्यक साधने सहज त्या ठिकाणी उपलब्ध होतात. तसेच समाजात सन्मानाने जीवन देखील. स्वतःच्या कष्टाने व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना समाजात त्या ठिकाणी सन्मान देखील मिळत असतो. आता पाहून घ्या किती अनुदान या ठिकाणी मिळत असते. तर दिव्यांग टूलकिट योजना 2025-26 अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना कमाल 15,000 रुपयांची मदत, आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाते. हे पैसे पुढील गोष्टींसाठी तुम्हाला वापरता येतात, ते म्हणजेच व्यवसायासाठी लागणारी साधने देखील तुम्ही उपलब्ध करू शकता, टूलकिट खरेदीसाठी देखील आणि कामासाठी लागणारे साहित्य देखील. या रकमेमुळे दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रारंभिक त्या ठिकाणी मदत मिळत असते. आता पाहून घ्या योजनेसाठी पात्रता नेमकी काय. तर दिव्यांग टूलकिट योजना 2025-26 चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या म्हणजेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी. दिव्यांग प्रमाणपत्र देखील असणे तुमच्याकडे आवश्यक. 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तसेच वयाच्या अटीमध्ये पाहून घ्या, अर्जदाराचे वय वर्ष जे आहे ते 18 ते 60 वर्षादरम्यानच असावे. तसेच पाहून घ्या, उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने जे ठरवलेले मर्यादित हे आहेत निकष आहेत त्यामध्ये तुमचे असावे. तसेच व्यवसाय करण्याची तुमची तयारी असावी. अर्जदाराने संबंधित व्यवसाय करण्याची तयारी व कौशल्य असणे त्या ठिकाणी आवश्यकच आहे. आता ह्या 15,000 रुपयांसाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्र देखील लागत असतात. या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करताना आधार कार्ड लागते, रहिवासी दाखला लागू शकतो, दिव्यांग प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो, बँक पासबुकची प्रत देखील लागणार, कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येत असते. तसेच तुमच्या उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला लागणार. जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकते. व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच अर्ज फॉर्म. ही सर्व योग्य कागदपत्रे असल्यास तुमची अर्ज मंजूर होण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी जास्तच असते. आता पाहून घेऊया या ठिकाणी अर्ज नेमका कसा करायचा आहे. तर दिव्यांग टूलकिट योजना याच्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. पहिले म्हणजे समाज कल्याण कार्यालयात तुम्हाला भेट द्यायची. आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज फॉर्म त्या ठिकाणी घ्या.
नंतर तो अर्ज फॉर्म भरा. फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागते, जसे की तुमचं नाव, पत्ता, दिव्यांगत्वाचा तुमचा प्रकार, तसेच तुम्ही करणाऱ्या व्यवसायाचे नाव आणि बँकेची माहिती. नंतर तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडून घ्यायच्या. नंतर अर्ज जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला पूर्ण अर्ज समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा. नंतर तपासणी प्रक्रिया होत असते. अधिकारी अर्जाची तुमच्या त्या ठिकाणी तपासणी करतात आणि नंतर तुमच्या अनुदानाला मंजुरी मिळते. अर्ज मंजूर झाल्यानंतर टूलकिट किंवा आर्थिक मदत तुम्हाला याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाते. आता पाहून घ्या अर्ज मंजुरीची प्रक्रिया नेमकी कशी. तर अर्ज जमा केल्यानंतर तुमची पुढील प्रक्रियामध्ये कागदपत्रांची पडताळणी होत असते, पात्रता तपासणी होत असते, व्यवसायाची तुमच्या माहिती तपासली जाते आणि नंतर तुमची अर्ज मंजुरी होत असते. यानंतर लाभार्थ्याला टूलकिट किंवा अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आता या योजनेचे विशेष असे फायदे देखील पाहून घेऊया. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तुम्हाला संधी, म्हणजेच 15,000 रुपयांच्या मदतीपासून तुम्ही व्यवसाय सुरू करून तुम्हाला अत्यंत सोपे होत आहे. तसेच आर्थिक स्वावलंबनामध्ये तुम्हाला दिव्यांग व्यक्ती स्वतः पैसे देखील त्या ठिकाणी कमवू शकतात. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील त्या ठिकाणी वाढत असतो. तसेच तुमच्या कुटुंबाला आधार मिळतो. कमाईमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील त्या ठिकाणी सुधारण्यास मदत होते. आता पाहून घेऊया शासनाचे मोठे पाऊल, म्हणजेच महाराष्ट्र सरकार दिव्यांगासाठी विविध योजना आता राबवत आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना असेल, निवारा योजना असेल, रोजगार योजना असेल, व्यवसाय अनुदान योजना असेल. यामुळे दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी देखील आता उपलब्ध होत आहेत. आता पाहून घ्या दिव्यांगांसाठी प्रेरणादायी संधी, म्हणजेच आज अनेक दिव्यांग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी व्यवसाय आता करत आहेत. उदाहरणार्थ शिवणकाम व्यवसाय, मोबाईल रिपेअरिंग, संगणकीय सेवा, ब्युटी पार्लर या व्यवसायांमुळे ते स्वतः आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सक्षम आता झालेले दिसायला मिळतात. आता तुम्ही अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत, त्या पाहून घ्या. सर्व कागदपत्रे तुमचे त्या ठिकाणी योग्य असावेत. अर्ज फॉर्म देखील तुम्ही पूर्ण भरावा. बँक खाते देखील तुमचे सक्रिय असावे आणि दिव्यांग प्रमाणपत्र देखील तुमचे वैध असणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमचा अर्ज त्या ठिकाणी लवकर मंजूर होत असतो. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण प्रक्रियेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत पाहून घेऊया. आता पाहून घ्या दिव्यांग टूलकिट योजना महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त या ठिकाणी योजना आहे. 15,000 रुपयांचे अनुदान मिळाल्यामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्ती फक्त मदतीवर अवलंबूनच राहत नाहीत, तर स्वतःच्या कष्टाने त्या ठिकाणी पैसे देखील त्या ठिकाणी कमवू शकतात. यामुळे त्यांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि आर्थिक स्थैर्य देखील त्या ठिकाणी निर्माण होत असते. जर आपल्या कुटुंबात किंवा ओळखीमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेबद्दल नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी माहिती द्या. ही योजना त्यांच्या आयुष्यात मोठा बदल देखील त्या ठिकाणी घडवू शकते. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.